करून खेळण्याचा प्रयत्न झाला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे कारण आता पॉवर प्ले हा नियम इथून पुढे खारिज केला गेलाय. म्हणजे पॉवर प्ले आता तुम्हाला पाहायला मिळणार नाही. त्याच्यावर पहिल्याच बॉलवरती पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. बॅटर प्रफुलच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती 2 धावा आल्यात. श्रेयस लाखनला गोलंदाजी ट्रॅकवरती पाहत आहे. एका बाजूला कुडगाव, दुसऱ्या बाजूला गावदेवी मांदाटणे. म्हसा तालुक्यातील हे दोन्ही मातब्बर संघ आहेत. श्रेयस पुन्हा एकदा अंपायरच्या डाव्या बाजूने निघतोय. अकुटप्प्याचा बॉल होता. अगदी जागेवरून खडे खडे खेळण्याचा प्रयत्न झाला. फुटवर्क नव्हतं या बॉलवरती. असं म्हटलं जातं की मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये फुटवर्क याचं 2 गोष्टी नसतील तर दोन्ही गोष्टीमध्ये तुम्हाला व्यत्यय जाणवतो. आणि तेच झालं. खडे खडे जागेवरून लॉफ्ट करायचं होतं. बॉल थोडासा बाहेर राहिला. अतिरिक्त बाउन्स होता बॉलवरती आणि डॉट बॉलची सांगता. पहिल्या बॉलवरती डबल. त्याच्यानंतर गोलंदाज श्रेयस लाखनच्या माध्यमातून एक कमबॅक देखील मैदानावरती आपण पाहत आहे. यावेळी विकेट काढण्याचा प्रयत्न. उंची जास्त आहे बॉलवरती. 3 क्षेत्ररक्षक बॉल खाली येत आहेत आणि बॅकअप एकाने सोडला की दुसऱ्याने कसा पकडायचा हे मैदानावरती आपण पाहिलंय. फलंदाज क्रमांक पहिला या 4थ्या बॉलवरती गारद. यस, थँक्यू. पहिला गडी अगदी आपण पाहिलं तर दोन्ही आखाड्यावरती बाद झाला. बॅटर प्रफुल्ला माघारी परतावं लागतं. नवीन बॅटर जबाबदारीचं ओझं खांद्यावरती घेऊन इन ॲट क्रमांक 3ऱ्या वरती खेळण्यासाठी पुरवला आपण पाहत आहे. श्रेयस लाखन गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. पहिल्याच बॉलवरती 2 धावा निश्चितपणे पाहिला. त्याच्यानंतर एक डॉट बॉल आणि त्याच्यानंतर मात्र बॅटर प्रफुल्ल माघारी परतला. नवीन बॅटर, न्यू कॅन्डिडेट, नवीन उमेदवार पुरवला आपण स्ट्राईक एंडला पाहत आहे. षटकातील 4था बॉल आहे यावी. यस, बरोबर मधली एसटी. मधल्या एसटीचा वेध. यू मिस आय विल डेफिनेटली इट. आणि फलंदाज क्रमांक 2 पुन्हा एकदा असं नसतं तंबूच्या आश्रयाला. येस, थँक्यू. हा नाद आहे. म्हणजे म्हटलं जातं की प्रत्येकाचा स्वतःशी वाद असावा आणि माणसाला आयुष्यात रंग भरण्यासाठी एखादा तरी नाद असावा. आणि आज मात्र एक क्रिकेटचे वेळ आहे. आज या प्रेक्षक मैदानावरती पाहायला मिळत आहेत. मागच्या बॉलवरती गडी बाद झाला. यावेळी मोठा फटका. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक आहे. त्याच्या हातामध्ये बॉल जेल ड्रॉप आणि 2री धाव या बॉलवरती कंप्लीट केली जाईल का तरी. येस, डेफिनेटली 2 धावांचा कॉल होता. मोठा फटका. आता क्षेत्ररक्षक बॉलवरती आले होते. हातामधून बॉल निसटला आणि क्रिकेटच्या खेळामध्ये मित्रांनो झेललेला जो ड्रॉप केलेला कॅच आहे तो कॅच बरंच काही सांगून जातं. म्हणजे ज्यावेळी झेप ड्रॉप झाला क्रिकेटच्या इतिहासामध्ये बरीच मोठी उलाढाल होताना आपण पाहिली. ज्यावेळी 2022 मध्ये तो सामना अजूनही आठवतो की ज्यावेळी हसन अलीनं मॅथ्यू वेडचा झेल ड्रॉप केला होता. सेमीफायनलची मॅच होती आणि ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू वेडनं जो काही हल्ला चढवला होता पाकिस्तानला अक्षरशः घरी माघारी परतावं लागलं होतं. हा इतिहास आहे क्रिकेटचा. कॅचेस विनिंग द मॅचेस हा एक उद्घोष आहे, एक वाक्य आहे. अंपायरचा सिग्नल पाहताय नो बॉल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 21-21 यावेळी अंमलात आणला गेला आणि रणसंख्या जर पाहिली तर 1च्या मदतीनं 5 या आकड्यावरती. 5 रन्स ऑन दी बोर्ड. फर्स्ट ओव्हर इज इन प्रोग्रेस. पहिला षटकाचा खेळ सध्याच्या घडीला प्रगतीपथावर आहे. बॅटिंग करण्यासाठी आता मात्र अदिनाश आहे स्ट्राईक एंडला. तो 4थ्या क्रमांकावरती दाखल झाला. मोठा फटका. बिग हिट काढण्याचा प्रयत्न सर्कलच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक मिड ऑफला क्षेत्ररक्षक होता, माफ करा. तिथून जेल ड्रॉप. 2री धाव कंप्लीट. 3रा धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का. डेंजर एंडला थ्रो आहे आणि ते म्हणतात ना की नशिबाने साथ दिल्यानंतर माणसाने थोडंसं बघून मागे बघून चालायला हवं. मात्र इथे पाहिलं तर नशिबाने साथ निश्चितपणे दिली होती. मात्र क्रिकेटमधली आत्महत्या ज्याला म्हटलं जातं रनआउट. फलंदाज क्रमांक देखील बाद गॉन.
येस, थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि या 3 गडी बाद झालेत या षटकामध्ये. रन झालेत 7 आणि षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज मिथुनला आपण पाहत आहे. मिथून आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिल्याच आपण मॅचचा विचार केला तर पॉवर प्लेचा पहिलं षटक हाताळण्यासाठी यश लाखन याला पाहिलं, जो या संघाचा एक अनुभवी खेळाडू आहे. मात्र आता नवीन खेळाडूवरती विश्वास दर्शवला जातोय कारण सर्कलचे निर्बंध नाही आहेत. आपण 38 सर्कलच्या बाहेर जर आपण पाहिलं तर 4 आणि 5 या फॉर्मेशनमध्ये क्षेत्ररक्षण पाहते. ऑन साईडला प्रोटेक्शन दिलं गेलंय. मिड विकेट आहे त्याच्यावरून स्क्वेअर लेग आणि एका बाजूला संघाचा कॅप्टन नरेशला पाहत आहे जो लॉंग ऑन लव आहे. मिथून पहिला बॉल घेऊन निघतोय. बॅकफुटला गेले, जागा बनवण्याचं काम, कट केलंय बॉलला. चित्ररक्षक बॉलवरती जोपर्यंत सर्कलमध्ये अडवलं गेलं, सिंगल धाव कंप्लीट झाली आहे आणि रणसंख्या जर पाहिली तर जाऊन स्थिरावती यावी 8 या आकड्यावरती. 2 षटकांची मॅच आहे. 2 षटकांमध्ये कमीत कमी डबल डिजिट स्कोर म्हणजे तुम्हाला 20 धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असायला हवा कारण धावा बनतायत आणि मागच्या काही मॅचेस पासून तो धावांचा आकडा देखील आपण स्कोर कार्डवरती पाहिलाय. पुन्हा एकदा बॉलला केवळ ढकलून दिली इंटू द गॅप. स्वीपर कव्हरमधून वेगवान थ्रो आलाय. मात्र रनिंग बिटवीन द विकेट देखील तेवढीच ताकदीची आहे, तितकीच लाज जबाब आहे. 2 धावा कंप्लीट होतात त्या बॉलवरती आणि रन जर आपण पाहिलं तर जाऊन पोचतील 10-10. 10 धावा स्कोर कार्डवरती. क्रिकेटचा गॉड ऑफ द क्रिकेट म्हणून ज्याला म्हटलं जातं, भारताचा एक दिग्गज खेळाडू, एक क्रिकेट विश्वातील खूप मोठं नाव सर सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी नंबर आहे. म्हणजे क्रिकेटच्या मैदानावरती या खेळाडूच्या नावावरती अनेक विक्रम तुम्ही पाहिलेत. मात्र कोणत्याही देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळवणारा क्रिकेटच्या इतिहासातील हा एकमेव खेळाडू आहे. 2014 मध्ये भारत सरकारचा भारतरत्न पुरस्कार तर क्रिकेटच्या या योगदानासाठी त्यांना समर्पित केला गेला आणि काही क्षणापूर्वी त्यांचा जर्सी नंबर 10 तो देखील स्कोर कार्डवरती पाहिला. दरम्यानच्या काळामध्ये पुन्हा एकदा रनआउट आणि फलंदाज क्रमांक देखील इथून बाद होते 4. येस, थँक्यू. 3 चेंडूचा खेळ संपलाय. मिथून निवाते आहे गोलंदाजी ट्रॅकवरती. 4 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. आपण करंट रन रेट पाहिला तर 7.33 सरासरीने मैदानावरती खेळ सुरू आहे आणि असाच जर खेळ सुरू राहिला तर प्रोजेक्टेड स्कोर आपल्यासमोर 21-21 आहे आणि त्यासाठी एखादा 3 बॉलवरती आघात प्रहार. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये खोलवर टप्प्याचा बॉल होता, गती कमी केली होती या बॉल मागची आणि तिथून एक डॉट बॉल आलाय. अगदी शांत डोक्याने मैदानावरती खेळ सुरू आहे. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता, गती कमी केली, स्लो यॉर्कर आपण म्हणू शकता. फुलर लेन थोडंसं पुढे ठेवलं बॉलला आणि तिथून हा 4था बॉल जो आहे तो डिलिव्हर झाला डॉट. 2 चेंडूचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे आणि धावा 11 स्कोर कार्डवरती. 5वा बॉल आहे आणि 5व्या बॉलला अगदी फेकून दिलंय काव कॉर्नरच्या डोक्यावरून प्रेक्षकाच्या गर्दीमध्ये षटकार. येस, थँक्यू. 1 to go. शेवटचा बॉल. धावा झाल्या 17. शफल झाले, बोटापटका खेळण्याचा प्रयत्न यश लाखन बॉलवरती आलेत आणि धाव कंप्लीट झाले. 2 षटकाचा खेळ म्हणजेच पहिल्या 17चा खेळ या ठिकाणी संपलाय. अंपायरचा सिग्नल आपल्यापर्यंत येतोय. 2 षटकांचा खेळ संपला, झाले धावा 18-19 धावांचं टार्गेट मात्र या मॅचमध्ये सेट केलं गेलंय. आता दुसऱ्या सत्रामध्ये कोणावरती जर आपण पाहिलं तर कोणता संघ बाजी मारेल, कारण 18 धावांचं जर पाहिलं तर 18 धावा लगावल्या गेल्या. 19 धावांचं टार्गेट आहे म्हणजे 9च्या सरासरीने तर धावा करायच्या आहेत. दुसऱ्या सत्रामध्ये काय घडेल काय बिघडेल हे ऐकण्यापूर्वी आपण जावे सुबितकडे. ऐकूयात पुढे एकदा सुमधुर संगीत. येस, थँक्यू. चेतन 11 कोकरेकडून अमयला विनंती आहे मॅन ऑफ द मॅचसाठी. या मागच्या मॅचमध्ये लगातारचे 3 षटकार पाहिले आणि मॅच फिनिश केले आपल्या स्टाईलमध्ये. त्या अमयला मात्र मॅन ऑफ द मॅचसाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये विनंती करतोय. अमय आपण या मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जो आहे तो आपण कलेक्ट करा
आणि सध्याच्या घडीला मैदानावरती जी लढत सुरू आहे, मैदानावरती जी मॅच सुरू आहे, या स्पर्धेतील दुसऱ्या फेरीतील सामने आहेत. एका बाजूला मांदाटणे संघाला पाहत आहे, त्यांच्या विपक्ष मात्र कुडगाव संघ मैदानावरती दाखल झालाय. या मॅचमध्ये मांदाटणे संघाने पहिल्यांदा बॅटिंग केली आणि धावफलकावरती 18 धावा या लगावल्यात. 19 धावांचं टार्गेट सेट केले. येणारे 12 बॉल आणि 9च्या सरासरीने मॅचला जिंकण्यासाठी गरज आहे तब्बल 19 धावांची. मॅन ऑफ द मॅच स्क्रीनवरती पाहत आहे. चेतन 11 कोकरे संघाचा अमय आहे. अगदी आपल्या स्टाईलमध्ये मॅच फिनिश केली. पहिल्याच 3 बॉलवरती आक्रमक फटके आणि अगदी पहिल्याच ओव्हरच्या 4 बॉलवरती 19 धावा चेस करणारा संघ राहिला आहे. दुसऱ्या फेरीमधील अगदी गमतीशीर मॅचेस राहणार आहेत, कारण जे संघ पहिल्या फेरीमधून विजयी प्राप्त केलेत, विजयी संघ आहेत, दुसऱ्या फेरीमध्ये त्या संघासमोर अगदी त्याच ताकदीचे खेळाडू देखील असतील. चला, गावदेवी मांदाटणे संघाला विनंती आहे, क्षेत्ररक्षण लावून घ्या. पॉवर प्ले नाही आहे, त्याच्यामुळे तर अडचण नसावी क्षेत्ररक्षण अगदी जास्त वेळ घेण्यात, कारण सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली. एका बाजूला यश लाखनला पाहताय, तर त्यांच्या बरोबरीने राजेशी मैदानावरती दाखल झाले, नागेश मैदानावरती दाखल झालेत. सर्वजण आपण आनंद घेत आहे. उत्कर्ष सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित आंबेतचा राजा चषक 2024चा हा महासंग्राम रणसंग्राम यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हे पहिलं वर्ष सर्व प्रेक्षकांपर्यंत संपूर्ण स्पर्धेचा आनंद पोहोचवला जातो. युनिक लाईव्हची टीम आहे, ज्यांच्या माध्यमातून ही जी स्पर्धा आहे ती अगदी घर बसल्या जे प्रेक्षक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जात आहे. युनिक लाईव्हच्या माध्यमातून जे मॅचचा आनंद घेत आहे त्या सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या आंबेच्या राजा चषकामध्ये सरचे स्वागत. येणारे 18 बॉल आणि 18 बॉलवरती जर आपण पाहिलं तर 19 धावा हे टार्गेट मात्र मैदानावरती सेट केले गेले. माफ करा, 12 दोन षटकांची मॅच आहे. 12 19 हे टार्गेट आहे. 9.5 सरासरी मॅचमध्ये सेट केली गेली आहे. कोणता संघ मात्र पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल याच्यासाठी पहिला बॉल घेऊन गोलंदाज निघतोय. पहिल्या बॉलवरती संधी निर्माण झाली का पंचांकडे नाही पाहिले, म्हणजेच बॉल खाली राहिला. त्याच्यानंतर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये थेट विसावला आणि पहिल्याच बॉलवरती गोलंदाज प्रफुल्ल डॉट बॉल डिलिव्हर करतोय. तर सन्माननीय राजूजी धाडवे असतील, त्याच्याबरोबरीने राजूजी धाडवे, प्रवीणजी भोगल, आमच्या सर्व अतिथी मान्यवरांचं सरचे स्वागत. कुणबी समाज मसाचे कार्यकारिणी सदस्य राहिलेत आणि त्यांचा सचिव आहेत, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण वेलकम करूयात. आगतम स्वागतम सुस्वागतम वेलकम. मॅचच्या दिशेने जात असताना 2 चेंडूचा खेळ संपला. दोन्ही बॉल जर पाहिले तर मैदानावरती डॉट डिलिव्हर झालेत. यश लाखन या बॉलला लॉंग लेग मध्ये खेळून काढले. क्षेत्ररक्षक बॉलवरती येईल. एक सिंगल धाव आहे. आता स्ट्राईक एंडला बॅटर जर आपण पाहिलं तर नागेश आहे. मागच्या मॅचचा हिरो आहे नागेश, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्याच्या बॅटमधून अप्रतिम फटकेबाजी पाहिली होती आणि त्याच नागेशला आता मात्र स्ट्राईक एंडला आणलं जात आहे. 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि पाहिलं तर केवळ एक सिंगल धाव स्कोर कार्डवरती अर्जित झाली आहे. इथून पुढे जर पाहिलं तर अजूनही 19 हे टार्गेट आहे. 18 धावा करायच्या आहेत. येणारे चेंडू शिल्लक आहेत तब्बल 9 मध्ये 18 हे समीकरण मॅचमध्ये शिल्लक आहे, म्हणजे प्रत्येक बॉलवरती तुम्हाला किमान 2 धावा करायच्या आहेत. 3 बॉलचा खेळ संपलाय. गोलंदाजी ट्रॅकवरती प्रफुल्ल मौलेला आपण पाहत आहे. तर स्ट्राईक एंडला नागेश आहे कुडगाव संघाकडून. पहिल्याच 3 बॉलवरती रन्स आल्या नाहीत, त्याच्यामुळे आता नागेशच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. पॉवर प्ले P1 नाही आहेत, फिल्डिंग रिस्ट्रिक्शन नाही, डीपमध्ये अतिरिक्त प्रोटेक्शन पाहत आहे. पुन्हा एकदा एक लाजवाब बॉल थोडेसे सफल झाले. बॅट खाली ठेवला बॉलला, पॅडच्या बरोबर जवळपास बॉल आपण डिलिव्हर्ड होताना पाहिला आणि जोपर्यंत सर्कलचा क्षेत्ररक्षक बॉलवरती मागे जाऊन गॅदर करेल तोपर्यंत एक सिंगल धाव घेण्यापुरता वेळ मात्र दोन्ही बॅटर्सकडे होता आणि एक धाव कंप्लीट. रणसंख्या 2 या आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ अजूनही मैदानावरती शिल्लक आहे. पहिल्या षटकातील यश लाखनकडे ती क्षमता आहे
आपण या खेळाडूला नेहमीच खेळताना पाहिलंय. आक्रमक फटक्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू आहे. पुढचा बॉल शफल झाले, मोठा फटका, तो आक्रमक रवैया पुन्हा एकदा आपण मैदानावरती पाहत आहे. स्टँड डिस्पॅच अँड डिलिव्हर्ड आलाय बिग हिट षटकार. हॅलो. तर मागच्या बॉलवरती यश लाखांच्या बॅटमधून तडाखा नक्कीच पाहिला. यावेळी एक सिंगल धाव निश्चितपणे मागे कंप्लीट केले. अंपायर्सकडे दाद मागितली जाते. पंचांचा इशारा पाहते, वन बाउन्स रिव्ह्यू नाही आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्याच्यामुळे जे स्टँडिंग अंपायर्स आहेत, स्टँडिंग अंपायर डिसिजन हा फायनल आणि शेवटचा आहे. शेवटच्या बॉलवरती गोलंदाजाचं कौतुक करूयात. एक्स्ट्रा बाउन्स कॅरी करत असताना शेवटच्या बॉलवरती लाजवाब बॉल हाताला, भन्नाट वेग. त्याच्यानंतर पहिल्या षटकाचा केस संपला. धाफलकावरती धावा झाल्यात तब्बल 9 धावा, येणारे 6 चेंडू आणि करायचे 10. 6 बॉल्स आर रिमेनिंग अँड रिक्वायर्ड आर 10 हे समीकरण मॅच मध्ये शिल्लक राहिले. 6 मध्ये धाव केल्या जातील की 6 मध्ये धाव या अडवल्या जातील हे पाहण्या अगोदर जाऊया सुमितकडे आणि ऐकूयात पुन्हा एकदा एक सुमधुर गीत. येस, थँक्यू थँक्यू. ही अगदी संगीताची मेजवानी तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून निश्चितपणे सुमीच्या माध्यमातून पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज प्रियेशला पाहत आहे. 6 मध्ये 10 हे समीकरण आहे. एका बाजूला जर आपण पाहत आहे तर 6 मध्ये 10 वाचवायचे आणि दुसऱ्या बाजूला 6 मध्ये 10 करायचे. म्हणजे एका बाजूला थांबवणाऱ्याला करायचं आहे आणि करणाऱ्याला थांबवून दाखवायचं. हे क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे दोन्ही बाजूला कंडिशन पाहिला तर विपरीत कंडिशन आहे. एकाला थांबवायचं, दुसऱ्या बाजूला थांबवणाऱ्याला ते करून दाखवायचे. क्रिकेट आहे. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. दुसऱ्या बाजूला कुडगाव संघाच्या दृष्टीने चांगली गोष्ट म्हणजे स्ट्राईक एंडला यश लाखांसारखा एक अनुभवी खेळाडू आहे. बॅटची एज लॉंग लेगमध्ये चेंडूला जोपर्यंत गॅदर केलं जाईल, बॉलवरती या सिंगल आली आहे. म्हणजे ही मॅच जी आहे ती अगदी हाय व्होल्टेज मॅच आहे. येणाऱ्या 5 बॉलवरती शेवटच्या बॉलपर्यंत निश्चितपणे मॅच पाहायला मिळेल. कारण जे दोन्ही संघ मैदानावरती आहेत, अगदी आजूबाजूला शेजारी शेजारी गाव आहेत, बरेचसे क्रिकेट एकत्र खेळलेले आहेत आणि आज मैदानावरती दाखल झाले तर प्रतिस्पर्ध्यांच्या भूमिकेमध्ये अगला आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी कोणता संघ हे जे समसमणारं चषक समोर आहे ते आपल्या गावामध्ये घेऊन जाण्यासाठी प्रत्येक खेळाडू मैदानावरती प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. क्षेत्ररक्षणामध्ये आता डावखुऱ्या त्याचा बॅटर जसं नागेश स्ट्राईक एंडला आलाय. ऑफ साईडला सर्कलच्या बाहेर जर पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हर त्याच्यासाठी तैनात आहे. मागे थोडंसं सर्कलच्या बाहेर पाहिलं तर पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. येणारे 5 चेंडू शिल्लक आहेत. धावा करायच्या त्या मॅचला जिंकण्यासाठी. अजूनही 9ची गरज. दुसऱ्या बॉलवरती देखील एक सिंगल कंप्लीट. आता प्रत्येक जो बॉल आहे, प्रत्येक जी धाव आहे ती दोन्ही संघाच्या डगआउटमध्ये टेन्शन वाढवणारी आहे. कारण 2 चेंडूवरती लाजवाब खेळ राहिले गोलंदाजी करणाऱ्या मांदाटेने संघाचा. कारण येणारे 4 चेंडू आहेत आणि 4 मध्ये 8 करायचे आहेत. 4 मध्ये 8 हे समीकरण इक्वेशन आहे. त्यामुळे आता येणारा प्रत्येक एक धाव आहे. कारण म्हटलं जातं की परीक्षेमध्ये जसं एका मार्काला, निवडणुकीमध्ये एका मताला, तसं क्रिकेटच्या मैदानावरती एका धावेचं मोल फार मोठं आहे. आणि त्यातल्या त्यात आपण जी मॅच खेळतोय ती कंपल्सरी चेस, त्याच्यामुळे इथली एकदा फार निर्णायक राहणार आहे. येणारी 4 चेंडू 8 धावांची गरज. यश लाखांसमोर हा बॉल आहे, सरळ फेकून दिला बॉलला सीमा रेषेच्या पलीकडे. आणखी एक दर्जेदार लाजवाब हिट षटकार. येस, थँक्यू. येणारे 3 चेंडू आणि आता करायच्यात फक्त आणि फक्त 2 धावा. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सर्कलमध्ये काय करताय फार महत्त्वाचं आहे. सर्कलमध्ये तुम्ही प्रतिस्पर्धी संघावरती कशा पद्धतीने प्रेशर निर्माण करताय. कारण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये तुम्ही प्रेशर निर्माण कराल तेव्हा तुम्हाला यश मिळेल.
यावेळी क्षेत्ररक्षक आहे अगदी त्याच्या डोक्यावरून बॉल विसावतो, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव या बॉलवरती कंप्लीट. पुढच्या फेरीमध्ये कुडगाव संघ अगदी पुन्हा एकदा प्रवेश करतोय. कुडगाव संघाचे अभिनंदन आणि मांदाटणी संघ तुमचे खूप खूप आभार. या स्पर्धेमध्ये तुम्ही दाखल झालात, पहिल्या फेरीमध्ये विजयी ठरलात, दुसऱ्या फेरीमध्ये चांगला खेळ तुमच्या बाजूला आम्हीही पाहिला, त्यामुळे दोन्ही संघाला खूप खूप शुभेच्छा. पुढची मॅच आहे, पुढच्या बाजूला लिजंड 11 कुडगाव विपक्ष स्टार 11 आमशेट. टॉस जिंकला मॅचमध्ये लिजंड 11 कुडगाव संघ आणि चूज द फील्ड फर्स्ट. तर लिजंडला विनंती आहे, चला लिजंड 11 कुडगाव आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या, मॅचला होईल सुरुवात. तोपर्यंत आपण घेतोय ब्रेक. ऐकूया दरम्यान पुन्हा एकदा डीजेचं समुद्र संगीत. हॅलो हॅलो. आपल्या कार्यक्रमाला उत्कर्ष सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आंबेचा राजा चषक कार्यक्रमाला उपस्थित मसला समाज कुणबी समाज सचिव सन्माननीय श्री राजूजी दाळवे साहेब आलेले आहेत. त्यांना सन्मानित करण्यासाठी मी विनंती करते. टॉस का बॉस ते तिकडे यायचं आहे. त्याचप्रमाणे प्रवीणजी भोगल साहेब तुम्ही सुद्धा इकडे यायचे मी विनंती करते. अवगतवाडीचे अध्यक्ष आणि त्याचप्रमाणे सचिव सन्मानित करण्यासाठी यायचे. तत्पूर्वी या सामन्याचा सामनावीर कोण होते? सामनावीर तर मॅन ऑफ द मॅच साठी कुडगाव संघाकडून यश लाखनला विनंती आहे, आपण प्लीज मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. मागच्या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच ज्यानं अक्षरशः एका कठीण परिस्थितीमध्ये एक अप्रतिम खेळ केला आणि आता यश लाखन याला मॅन ऑफ द मॅच हा जो पुरस्कार आहे तो प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सन्मानित केला जातोय. नेक्स्ट मॅच आहे एका बाजूला लिजंड 11 कुडगाव आणि त्यांच्या विपक्ष मैदानावरती स्टार 11